आज आम्ही या ठिकाणी या तलावाची पाहणी करण्यासाठी आलो आणि आमच्या हिंगोली शहराची एक ओळख असलेलं आणि प्राचीन काळातलं चिराग शाह बाबा यांच्या नावानं असलेलं आमचं तलाव, या तलावाच्या सुशोभीकरण असेल, खोलीकरण असेल, या कामाच्या जिल्हा वार्षिक या हेड अंतर्गत 14 कोटी रुपयाच्या या कामाच्या पाहण्यासाठी आम्ही आलो. खरं तर पाणी म्हटलं तर आपल्या शरीराचा आत्मा, त्याच पद्धतीनं आमचं चिराग चहाचा तलाव हे आमच्या शहराचा आत्मा असणार आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो की मागील काळात आपण दुष्काळ पाहिला, मागच्या पिढीने आमच्या शहराचा दुष्काळ पाहिला, पण येणारी पिढी कधीही आयुष्यामध्ये दुष्काळ पाहणार नाही. कारण की हे तलाव एक डोक्यावर तलाव असलं हे तलाव आहे. त्यामुळे आमची बोर असतील शहरातले, त्या बोरला चांगल्या प्रकारचे पाणी लागणार आहे. त्यामुळे पाण्याचा जो मोठा प्रश्न आमच्या शहराचा आहे तो या तलावाच्या माध्यमातून या ठिकाणी सुटला जाणार आहे. आमचे कॉन्ट्रॅक्टर आसारामजी घुगे यांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आहेत. आणि मला खात्री आहे आता या पाहणीमध्ये असं आढळून आलं की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये या तलावाचं काम अंतिम टप्प्यात येणार आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये हे तलाव अतिशय तुटुंब भरणार आहे असे मला या ठिकाणी अपेक्षा आहे. काम प्रगतीपथावर आहे. किती हेक्टरचा एरिया आणि या तलावामध्ये किती पाणी उपलब्ध राहणार आहे? या तलावाचा हा एरिया आहे 38 हेक्टर, जेणेकरून 98 एकर, जवळपास 98 ते 100 एकराचा हा तलाव आहे. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठवल्या जाणार आहे. निश्चितच आमच्या शहराची तहान या ठिकाणी भागणार आहे. आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा शेतीला या ठिकाणी पाणी मिळणार आहे.